राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अशातच उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. तिकीट वाटपावरून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत असून जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्याने असंतोष उफाळून येत आहे. अकोल्यातही असाच प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख रमेश गायकवाड यांचे नाव ऐनवेळी उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रतापराव जाधव यांनी शिवसेना संपर्क प्रमुख आणि अकोल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे थेट स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान या दोघांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता ती मानतच नाही. ती बाई कायच करायचं म्हणे, जाऊ द्या माझी तिकीट परत घ्या आणि माझे बाकीचे दोन्ही परत घ्या म्हणे. हा, आणि तुम्हाला सांगू काय त्याचं काय झालं डॉक्टर मंत्री महोदय की कोणीतरी त्याच्याकडे ती अगोदर आपल्या हस्बंडला मागत होती. कोण? उषा विराग म्हटलं हस्बंडला देत नाही. मी त्याची तिकीट कापली तर त्यांनी एक गुजराती समाजाला बीजेपीने तिकीट दिली नाही. त्या वॉर्डामध्ये 4,000 गुजराती समाज आहे. तर त्या गुजराती समाजाच्या 300 लोकांना आणलं म्हणे की साहेब आम्ही म्हणे पूर्ण अकोल्यामध्ये गुजराती समाज म्हणे बीजेपीच्या बायकॉट करणार आहे आणि आम्हाला एक कॅन्डिडेट द्या, म्हणून त्यांनी ते कॅन्डिडेट आणलं.